नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की आपण बघतोय 3 वर्ष झाली इथेनॉल 20 मार्केटमध्ये आलेलं आहे आणि आपलं जे पेट्रोल आपण बघतोय ते E20 मिक्स होऊन येत आहे. आता E20 म्हणजे नेमकं काय, तर 80% हे पेट्रोल आहे ॲक्च्युअल आणि 20% हे इथेनॉल आहे. इथेनॉल म्हणजे काय आहे नेमकं, तर इथेनॉल म्हणजे बाकी काही नाही तर आपल्या इंडियामध्ये बनवलेलं एक प्रकारचं इंधन आहे, जे की तुम्ही बनवू शकता ऊसापासून किंवा ऊसाच्या वेस्टेजपासून बनवलेलं इंधन आहे. अजून 2-3 क्रॉप्स आहेत ज्याच्या वेस्टेजपासून ते ऑइल बनवतात. आता जेव्हा इथेनॉल म्हणतो आपण, त्याचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे हे गव्हर्नमेंटने हे आणण्याचा, की आपलं जी डिपेंडन्सी आहे क्रूड ऑइलची जी डिपेंडन्सी आहे ती कमी करा. पण आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, तर इथेनॉल जेव्हा आपण म्हणतो त्याची ज्वलनशील क्षमता ही कमी आहे. जेवढं पेट्रोलची ज्वलनशील क्षमता आहे त्याच्यापेक्षा इथेनॉलची खूप कमी आहे. त्यामुळे आपण 80% जेव्हा पेट्रोल म्हणतो आणि 20% इथेनॉल म्हणतो, त्यावेळेला 80% तुम्हाला बरोबर परफॉर्मन्स मिळेल, पण 20%ची जी उष्णता आहे किंवा जी ज्वलनशीलता आहे ती कमी प्रमाणात तुम्हाला मिळते. आणि हेच कारण नेमकं आहे की तुम्हाला इथेनॉल मिक्स केल्यामुळे मायलेज जे आहे ते कमी मिळतं. आता इथेनॉलमुळे मायलेज कमी मिळतं हे आपल्याला जर का माहिती आहे आणि जर का त्याचं E20 ऑलरेडी येऊन 3 वर्ष झालेली आहेत, तर गडकरी साहेबांनी आत्ताच आपल्याला वॅगनआर लॉन्च केलेली आपण बघितलं, जी की 100% इथेनॉलवरती चालणार आणि इवन E85, E40, E50 येणार आहे असं ते सांगतात. आणि त्याला कम्पॅटेबल इंजिन्स पण आता मॅन्युफॅक्चर करायला त्यांनी सांगितलेली आहे, किंवा टू व्हीलरसुद्धा त्यांनी सांगितलं की इथेनॉल कम्पॅटेबल येणार आहे वगैरे. कम्पॅटेबल म्हणजे काय, थोडक्यामध्ये मायलेज ड्रॉप नाही व्हायला हवं, बस दॅट्स इट. जे एक्सपेक्टेड मायलेज आहे तेवढं तरी मिळालं, त्याच्यापेक्षा थोडं 1-2 किलोमीटर आपल्या चालवण्यावरती वगैरे असतो फरक पडतो, नाही म्हटलं तरी. आता आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे, इथेनॉल 20 आहे, इथेनॉल 30-40 येऊ दे. आपल्याला काय बघायचं आहे की तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे की आपली जी गाडी आहे त्याचं जे मायलेज आहे ते सडनली ड्रॉप होत नाही आहे ना. म्हणजे काय, की आता समजा मला ॲव्हरेज मिळतं आहे ऑन अँड ॲव्हरेज, समजा हायवेवरती मी गाडी चालवतो आहे माझ्या नेहमीच्या स्टाईलनी, मला मिळतं आहे 18 किलोमीटरचं ॲव्हरेज मिळतं आहे. आणि जर का ते पेट्रोल मी फुल केलं समजा, आणि ती टाकी फुल केल्यानंतर लॉंग ड्राईव्हिंगला मी गेलो आणि माझं डायरेक्ट 12वरती आलं ॲव्हरेज, नेहमीसारखीच मी गाडी चालवतो, म्हणजे 6 किलोमीटरचा ॲव्हरेजचा फरक पडला समजा, 6 किलोमीटर पर लिटर, एवढा म्हणजे भरपूर फरक आहे. इट्स अ मार्जिनल थिंग. त्या केसमध्ये आय नीड टू वरी. मला बघायला पाहिजे की काहीतरी गडबड आहे, इंजिन काहीतरी मिसबिहेव करतं आहे. थोडक्यामध्ये मायलेज चेक करा, मायलेजवरती ऑब्झर्वेशन ठेवा. दुसरी गोष्ट, पिकअपकडे लक्ष ठेवा. म्हणजे काय, की गाडी चालता चालता अचानक तुम्हाला लो पिकअप झाला का ते बघा. कारण इथेनॉल 20 जे आहे त्याच्यामुळे तुम्हाला इंजिन जर का कम्पॅटेबल नसेल तर त्याला पिकअपलाही इश्यू येऊ शकतो. म्हणजे ही आता आत्ताची जी फेज आहे ना ती अशी टेस्टिंग फेज आहे, कोणाला माहिती नाही आहे काय होईल. आणि त्याच्यामुळे आपल्या जे शक्य आहे, आपल्या जे हातात आहे ते करणं आत्ता गरजेचं आहे. म्हणजे काय, की आपल्याला आपल्या गाडीची काळजी घ्यायची आहे, लक्ष ठेवायचं आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट जी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, आपली गाडी ही कायम ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमध्येच टाका, अजिबात लोकल माणसाकडे टाकू नका. याचं कारण पण हेच आहे, मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं. जो ऑथोराईज सर्व्हिस सेंटर असतो त्याच्यामध्ये टायरचं बघणारे वेगळे असतात, इंजिनचं काम करणारे वेगळे असतात, इलेक्ट्रिक सेन्सर्स वगैरेचं काम करणारे वेगळे असतात. ती डेडिकेटेड टीम असते. आणि जर का तुम्ही असंच लोकल गॅरेजवाल्या माणसाकडे गेलात तर त्याच्याकडे अशी काही टीम नसते, त्यांना ट्रेनिंग वगैरे काही दिलेलं नसतं, त्यांना लेटेस्ट काय आहे हे माहिती नसतं, त्यांना हे अनुभवातनं ते आलेलं असतं, त्यांच्याकडे जे ज्ञान असतं ते. वेअर ॲज इकडे ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमध्ये कायम तुम्हाला प्रॉपर एका प्रोसिजरनी त्यांना एक ट्रेनिंग वगैरे दिलं जातं. ती जी टीम असते त्यांचं गुडविल असतं, त्याच्यामुळे त्यांना काम करावंच लागतं. लोड जरी असला तरी यू कॅन गो अँड आस्क देम की हे असं का झालं आहे. तुमच्याकडे ऑथोराईज सगळे पेपर्स असतात, त्याच्यामुळे एक प्रॉपर वे असतो, प्रॉपर चॅनल असतं, त्याच्या थ्रू तुम्ही जाता. आणि जर का तुम्ही कम्पॅरिझन केलीत ना लोडचा, तर जेवढा लोड जास्त ना तेवढा त्यांना अनुभव जास्त असतो. त्याच्यामुळे तुम्ही अशी काळजीच करू नका की ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमध्ये माझी गाडी मी दिली तर बरोबर काम होईल की नाही. नक्कीच बरोबर होणार काम. पैसे जास्त जातात ते तर म्हणजे साहजिक आहे, पैसे जास्त जाणारच आहेत, थोडेफार आणि जास्त जातात. असं नाही आहे की 5-6 हजारचा फरक असतो. मी मान्य करतो 2 ते 3 हजार रुपये जास्त जात असतील, पण जर का तुम्ही 12-13 लाखाची गाडी वापरताय आणि जर का तुम्हाला गाडीची चांगल्या कंडिशनमध्ये ठेवायची असेल तर 2-3 हजार रुपये
घालवायला हरकत नाही, वर्षातून एकदा किंवा जर का 2 वेळा आली तर 2 वेळा. सो ते रेकमेंडेड आहे, ऑथराईज सर्व्हिस सेंटरमध्येच गाडी द्या. आणि आपल्याला मी सांगितलं की मायलेजवरती लक्ष ठेवायचं आहे, त्याच्यानंतर पिकअपवरती लक्ष ठेवायचं आहे, आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑथराईज सर्व्हिस सेंटरमध्येच जायचं आहे. इथेनॉलबद्दल सगळीकडे आता असं धुसर वातावरण आहे, सगळा ग्रे एरिया आहे. नोबडी नोज व्हॉट विल हॅपन बिकॉज इट डझंट हॅव एनी कॉन्सिक्वेन्सेस ॲज ऑफ नाव विच वी हॅव ऑब्झर्व. आपण असं नक्की काहीतरी असं ड्रास्टिकली डिवास्टिंग झालेलं काही बघितलेलं नाही आत्तापर्यंत. ते ग्रॅज्युअली सगळं मार्केटमध्ये प्रोपगंडा होतं आणि बघतो आहे. पण आपल्याला आपल्या गाडीची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. इन्शुरन्स बाबतीत काय, इन्शुरन्सच्या बाबतीत काय, तर इन्शुरन्सच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो, इन्शुरन्स कंपनीजनी इथेनॉल आल्यानंतर क्लेम देणार नाही म्हणून सांगितलेलं होतं. आणि नंतर मग त्याच्यावरती सुद्धा भरपूर प्रोपगंडा झाला. एकाने केस फाईल केली, ICICI लोंबार्डच्यावरती हे झालेलं होतं. आणि जेव्हा क्लेम मिळणार नाही असं सांगून ते केस फाईल केल्यानंतर जेव्हा तो रिझल्ट लागला त्यावेळेला ICICI लोंबार्डला पॉलिसीमध्ये चेंज करावा लागला. आणि त्यांना इथेनॉल 20 जरी आता आलेलं असलं तरीसुद्धा त्यांना तो सपोर्ट इंजिन कवर देणं भाग पडलं. सो यू नीड नॉट वरी अबाउट इट. तशीच एक फोर्डची पण एक केस झाली होती, मी तुम्हाला ती सांगतो. ह्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल फोर्डची केस मी तुम्हाला झालेली सांगतो आहे. फोर्डच्या कंपनीमध्ये दिलेला ही क्वेरी आहे आणि त्याला फोर्डने दिलेला रिप्लाय आहे इथेनॉल 20 वापरण्याबद्दल. हा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. सो तुम्ही बघू शकता ह्या एका फोर्डच्या कस्टमरनी त्या फोर्डमध्ये एक लेटर लिहिलं आहे आणि त्या फोर्डच्या कस्टमर केअरनी जे त्या ओनरला उत्तर दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट म्हटलं आहे की जर का तुम्ही तुमच्या वापरामध्ये गाडीच्या बिहेवियरमध्ये ड्रास्टिक चेंज बघत असाल तर इमिडिएटली ऑथराईज सर्व्हिस सेंटरमध्ये येऊन गाडी दाखवा आणि तुमची गाडी बघून घ्या की काय त्याच्यात गडबड तर नाही आहे ते लोक बघतील. सो आपल्याला जास्त काही काळजी करण्याची गरज नाही आहे. आपल्या गाडीवरती लक्ष असायला हवं. आणि दर 10 दिवसांनी तरी एकदा गाडी तुम्ही काढा. जर का गाडी तुमची उभी असेल, भरपूर दिवस तुम्ही काढली नसेल तर इंजिन जास्त आयडल ठेवू नका. 10 दिवसातनं 1 राऊंड तरी 1 किलोमीटरची तरी मारा, म्हणजे आपल्याला साधारण आयडिया येते. डायरेक्ट तुम्ही लॉंग ड्राईव्ह गाडी काढली तर तुम्हाला ते समजणार नाही, अचानक ब्रेकडाऊन वगैरे होऊ शकतं. आणि हे इतर कुठल्याही बाबतीत पण हे लागू होतं की गाडी जी आहे ती कायम चालू ठेवावी. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लोकांना माहिती द्या. ज्या लोकांना माहिती नसेल त्यांनासुद्धा माहिती कळेल काय काय नक्की आहे. संभ्रम असेल किंवा भ्रम असेल तो दूर होईल. आणि भेटूया पुढच्या भागामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला बनवायला मी हवा आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. मोस्ट प्रोबॅबली मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे की ॲक्सेसरीज कुठल्या असायला हव्यात, कुठल्या नसायला हव्यात. हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, तर त्याच्याबद्दल पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. चॅनलला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.